फक्त 7 दिवसात मोक्ष. त्या राजाने भागवत ऐकून मृत्यूवर विजय कसा मिळवला. जय जय रामकृष्ण हरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भाविक हो, आपण रोज नाम घेतो, गीता ऐकतो, कथा ऐकतो, पण मनात एक प्रश्न नक्की येतो. हे ऐकून खरंच काही बदल होतो का? फक्त ऐकून मोक्ष मिळतो का? आज मी तुम्हाला अशी कथा सांगणार आहे, एका राजाची, ज्याला मृत्यूचा शाप मिळाला. फक्त 7 दिवस उरले होते आयुष्याचे, आणि त्या 7 दिवसात त्याने जे केलं त्यामुळे त्याला मोक्ष प्राप्त झाला. हा राजा म्हणजे राजा परीक्षित. सर्वप्रथम आपण जाणूया की परीक्षित कोण होता. राजा परीक्षिताची ओळख. परीक्षित हे अर्जुनाचे नातू आणि अभिमन्यू पुत्र होते. ते कुरुवंशाचे धर्मपालक, न्यायप्रिय आणि भक्तिशील राजा होते. हस्तिनापुरात राज्य करताना त्यांनी शांती आणि धर्म पसरवला. परीक्षिताची कथा आपल्याला शिकवते की भक्ती आणि शास्त्राचे श्रवण जीवनाला मोक्षाकडे नेते. त्याच्या जीवनात एक घटना घडली जी त्यांना आणि आपल्याला आजही प्रेरणा देते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या सनातन धर्म या भक्तिभावाने ओथांबलेल्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री हरिविठ्ठल नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. शाप आणि मृत्यूची घोषणा. एकदा राजा परीक्षित शिकारासाठी अरण्यात गेला होता. तो खूप तहानलेला होता आणि पाण्याचा शोध घेत असताना तो क्षमिक ऋषीच्या आश्रमात पोहोचला. क्षमिक ऋषी त्यावेळी खोल ध्यानात, समाधीत मग्न होते. राजाने त्यांना पाणी मागितले. राजाने त्यांच्याकडून पाणी मागितले, पण ऋषी ध्यानात असल्यामुळे त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. तहान आणि थकव्यामुळे राजाचा संयम तुटला. त्याला वाटले की ऋषी ढोंग करत आहेत. जवळचा एक मेलेला सर्प पडलेला होता. राजाने आपल्या धनुष्याच्या टोकाने तो मेलेला सर्प ऋषींच्या गळ्यात टाकला आणि तो तिथून निघून गेला. जेव्हा क्षमिक ऋषीचा मुलगा शृंगी तिथे आला आणि त्याने आपल्या वडिलांच्या गळ्यात मेलेला सर्प पाहिला, तेव्हा तो अत्यंत क्रोधित झाला. त्याने कौशिक नदीचे पाणी हातात घेऊन शाप दिला की ज्या कोणा नराधमाने माझ्या वडिलांचा असा अपमान केला आहे, त्याचा आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाच्या सर्पाने डसल्यामुळे मृत्यू होईल. 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प डसल्यामुळे त्याचा मृत्यू होईल. जेव्हा राजा परीक्षितला या शापाबद्दल समजले, तेव्हा त्याला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला. त्याने राज्याचा त्याग केला आणि उरलेले 7 दिवस देवाच्या भक्तीत घालवण्याचा निर्णय घेतला. मृत्यू ठरला, वेळ निश्चित झाली, फक्त 7 दिवस. भाविक हो, कल्पना करा, जर डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्याकडे फक्त 7 दिवस आहेत, तर काय होईल? आपण घाबरू, रडू की देवाला आठवू? कमेंटमध्ये नक्की सांगा. यावरून राजाने घेतलेला निर्णय. राजा परीक्षिताने सिंहासन सोडले, गंगेच्या तीरावर गेले. संपूर्ण राज्य, संपत्ती, वैभव सगळं मागे ठेवलं आणि एकच प्रश्न विचारला, मरण जवळ आले असताना माणसाने काय करावे? तेव्हा तिथे आले एक महान ऋषी शुकदेव. ऋषी शुकदेव हे हिंदू पौराणिक कथांमधील एक अत्यंत महान आणि विख्यात ऋषी होते. ते महाभारताचे रचयिता महर्षी वेदव्यास यांचे पुत्र होते. शुकदेव ऋषींनी सांगितलं, राजा, आता फक्त एकच मार्ग आहे, भगवंतांच्या लीलांचे श्रवण. आणि सुरू झालं श्रीमद भागवत. भागवत महापुराणांचा 7 दिवसांचा महायज्ञ. 7 दिवसांची दिव्य कथा जी राजा परीक्षितने शुकदेवांकडून श्रवण करून घेतली. राजा परीक्षित यांनी त्या 7 दिवसात ऋषी शुकदेवांकडून श्रीमद भागवत पुराण श्रवण केले. हे केवळ कथा ऐकणे नव्हते, तर तो जीवनाचा आणि मोक्षाचा सर्वोच्च उपदेश होता. ऋषी शुकदेव
यांनी पहिल्या दिवशी राजा परीक्षिताला भगवंतांचे अवतार कार्य सांगितलं, ज्यामध्ये शुकदेवांनी राजाला भगवान विष्णूंच्या सर्व मुख्य अवतारांची माहिती दिली. यात प्रामुख्याने श्रीकृष्ण अवतार, त्यांचे बाळपण, रासलीला आणि त्यांनी अधर्मांचा केलेला नाश यांचे सविस्तर वर्णन होते. दुसऱ्या दिवशी सृष्टीची उत्पत्ती आणि स्थिती, ब्रह्मांड कसे निर्माण झाले, कालाची गणना कशी केली जाते, युग, मन्वंतर आणि भगवंतांची माया काय आहे याचे तत्वज्ञान त्यांनी श्रवण केले. तिसरं, भक्तीचा मार्ग, भक्त प्रल्हाद, ध्रुवबाल आणि राजा अंबरीश यांच्या कथातून भक्ती कशी करावी हे त्यांनी शिकवले. भगवंतांप्रती पूर्ण समर्पण कसे असावे याचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. चौथ्या दिवशी मृत्यूचे भय निवारण, शुकदेवांनी राजाला समजावून सांगितले की तू हे शरीर नाहीस तर तू आत्मा आहेस. मृत्यू हा केवळ शरीराचा होतो, आत्म्याचा नाही. या ज्ञानामुळे परीक्षित राजाचे मृत्यूचे भय पूर्णपणे निघून गेले. पाचवं, कलियुगाचे स्वरूप, येणाऱ्या कलियुगात अधर्म कसा वाढेल आणि केवळ हरिनामाच्या स्मरणाने माणूस यातून कसा मुक्त होऊ शकतो हे त्यांनी ऐकले. सहावं, कृष्णलीला आणि ऐश्वर्य, श्रीकृष्णाचे पराक्रम आणि गृहाश्रम, यामध्ये गोवर्धन पूजा, कालिया मर्दन, रासलीला, आत्मा परमात्मा मिलन, कंसवध आणि रुक्मिणी स्वयंवर, यामधून संसारात राहूनही अलिप्त कसे राहावे आणि भगवंतांच्या लीलांचं गूढ अर्थ सांगितलं. सातव्या दिवसांचं फल, सातव्या दिवशी जेव्हा तक्षक सर्प राजाला डसण्यासाठी आला तेव्हा राजा परीक्षित पूर्णपणे ज्ञानमग्न होते. त्यांच्या मनातून देहाची आसक्ती संपली होती. सर्पाने डसण्यापूर्वी त्यांनी आपल्या योगशक्तीने आणि श्रवणातून मिळालेल्या ज्ञानाने मुक्ती प्राप्त केली होती. यालाच भागवत सप्ताह असे म्हणतात, जो आजही हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. या 7 दिवसांची दिव्य कथा राजा परीक्षित फक्त ऐकत नव्हता, तो प्रत्येक शब्द मनात उतरवत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू, मनात पश्चाताप, हृदयात भगवंताची आस होती. 7व्या दिवसाची सकाळ, 7वा दिवस उजाडला तर तक्षक सर्प येणार हे निश्चित होतं, पण राजा घाबरला नव्हता. तो शांत बसला होता. का? कारण त्याच्या मनात आता भीती नव्हती. तो देह नव्हता, तो आत्मा झाला होता. शुकदेवाने अंतिम महामंत्र दिला की तू शरीर नाहीस, तू आत्मा आहेस. राजा परीक्षित पूर्णपणे ध्यानस्थ झाले तर तक्षक सर्प आला. त्याने डंख मारला, पण राजाला त्याचे काहीच वाटले नाही, कारण त्यांनी आधीच स्वतःला ब्रह्मस्वरूप मानले होते. त्यांना मोक्ष मिळाला. म्हणूनच तक्षक सर्प आला, दंश केला, देह जळून गेला, पण आत्मा तो मुक्त झाला. आता मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे फक्त मृत्यू नाही. मोक्ष म्हणजे देहभान विसरणे, अहंकाराचा अंत, भगवंतांची एकरूप होणे. राजा परीक्षिताने 7 दिवसात काय केले? त्याने राज्य सोडलं, अहंकार सोडलं, देहाची आसक्ती सोडली, फक्त भगवंताचं स्मरण केलं. यामुळे ही गोष्ट आपल्याला संदेश देते की आपल्याला शाप मिळालेला नाही. आपल्याला 7 दिवसांची मर्यादा माहीत नाही, पण एक गोष्ट नक्की आहे, मृत्यू अट्टल आहे. मग आपण काय करतो? मोबाईल, चिंता, पैसा, स्पर्धा आणि नाम, भागवत गीता, फक्त सणासुदीला. आजच निर्णय घ्या. राजा परीक्षिताला 7 दिवस मिळाले. आपल्याला कदाचित 7 वर्ष, 7 महिने किंवा 7 तासही नसतील, पण जर आपण दररोज 15 मिनिट गीते, 15 मिनिट नाम, 15 मिनिट चिंतन केलं तर आयुष्य बदलू शकतं. संत तुकाराम महाराज म्हणतात, ज्याची वाचा हरिहरी त्याला नाही कशाची परी. राजा परीक्षिताने फक्त 7 दिवसात जन्मजन्मांचे पाप धुतले, कारण त्याने मन पूर्णपणे दिलं होतं. भाविकाहो, जर आज मृत्यू समोर उभा राहिला तर आपण तयार आहोत का? जर नाही तर आजपासून सुरुवात करा. नाम घ्या, गीता ऐका, भागवत वाचा. मोक्ष 7 दिवसात मिळेल का माहीत नाही, पण मनाला शांती आजच मिळेल. हरी बोल, हरी बोल. जय जय रामकृष्ण हरी. मिळूया लवकरच पुन्हा अशा एका नवीन विषयावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म, जिथे आहे भक्ती आणि माहिती. जय जय रामकृष्ण. जय श्री हरी.